ना हे माझे पहिल्यासारखे फोटो नाही काढत. फोटो काढायला सांगितलं की सांगतात की नाही तू दुसरं कोणाला सांग. जरा काढावं. हो बिलकुल बिलकुल. तिसरी अपेक्षा सांगा. तिसरी अपेक्षा म्हणजे त्यांच्या स्वतःबद्दलच. ते खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप हलगर्जीपणा करतात. कधीच टाईमशीर जेवत नाही. दुपारचं जेवण 4 वाजता 5 वाजता, रात्रीचं 11 12 असं. काय हो सर कामामध्ये एडिटिंगमध्ये राहिलो तर मी सर्व काही विसरतो. फोटोग्राफी इज माय फर्स्ट लव्ह. कुठलंही खाणं खाण्यासाठी किती वेळ लागतो? 10 मिनिटं 15 मिनिटं. एकदा वेळ काढला पाहिजे. एडिटिंगमध्ये बसलो की जाता टाइम, पण मी प्रयत्न करणार. मी प्रॉमिस करतो मी प्रयत्न करणार. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. सर्वात पहिली अपेक्षा की स्वतःबद्दल खूप कमी विचार करते. कुणी काही फोन आला कोणाला त्रास आहे तर धाव मारत जाते. तर स्वतःबद्दल पण विचार केला पाहिजे. माझ्याबद्दल विचार करते, स्वतःबद्दल पण विचार केला पाहिजे. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा सर्वात माझी मोठी क्रिटिक आहे. मी रिक्वेस्ट करतो एक तरी फोटोसाठी मला तारीफ कर, काही चांगले शब्द बोल. नेहमी माझ्या फोटोमध्ये काही ना काही मिस्टेक काढत राहते. हो का? तर एक तर फोटोमध्ये कमीत कमी मला हा खूप चांगला फोटो नाही बोलत, काही ना काही मिस्टेक काढतच राहते. का हो असं? निंदकाचे घर असावे शेजारी. पण हे तर घरी आहे ना. तिसरा एकदम महत्त्वपूर्ण आहे. हिला शॉपिंगला पाठवलं, फॉर एक्झाम्पल 10,000 दिले की तुझ्यासाठी खर्च करायचे. ही 2,000 स्वतःसाठी करते, 5,000 जमा करणार आणि 3,000 आमच्या दोघांसाठी तिघांसाठी घेऊन येतो. 10,000 हिच्यासाठी देतो. तर एकच रिक्वेस्ट आहे, तुझ्यासाठी जेवढे पैसे देतो तो स्वतःसाठी खर्च कर, आमच्यासाठी नको. मी देतो परत. बरं, आता आज सॉरी म्हणायचं तर कोणाला म्हणणार आणि थँक्यू म्हणायचं तर कोणाला म्हणणार? फर्स्ट थँक्यू मी पहिले तर माझा हा परिवार, माझे आई बाबांसारखे सासू सासरे, माझी 3 सिस्टर्स ज्या येऊ शकले नाही आज, माझी मोठी ताई विभा स्पेशली, यांचा मी थँक्यू बोलणार की तुमच्या सर्वांच्यामुळे मला ही भेटली. या आयुष्यातली खूप मोठी माय लव्ह. आणि सॉरी अगेन सेम सॉरी मी 3 लोकांना सांगणार. फर्स्ट थिंग माझ्या मुलीला रिअली सॉरी की तिचं बालपण मी एन्जॉय करू शकलो नाही, कारण आमच्या घरी माझे आई बाबा दोघंही आजारी राहायचे. तर ती केव्हा 10 वर्षाची झाली मला माहीत नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बेटा की तुझं मी आयुष्य तेच लहानपण बालपण नाही जगू शकलो. आपण आत्ता करू. दुसरा अगेन हिला सॉरी म्हणणार. सेम थिंग की मी पहिले जे गोल्डन पिरियड होतं आमचं 10 वर्षाचं आम्ही नाही जगू शकलो, कारण ही पण आणि मी पण. हिने जेवढी माझी आईबाबांची सेवा केली आहे आय डोंट नो कोण करू शकतो का. खूप त्यासाठी धन्यवाद पण. आणि सॉरी की मी तुला ते 10 वर्ष आपण आणखीन पुढचे 50 वर्ष आपण जगू चांगल्याप्रमाणे. तुम्ही सॉरी कोणाला म्हणणार? सॉरी म्हणेन माझ्या फॅमिली मेंबरना, कारण कळत नकळत आपण कोणाची मनं दुखवत असतो. तर आपल्याला असं वाटतं की कधी कधी आपलं बरोबर आहे, पण बऱ्याचदा त्यांचा व्ह्यू वेगळा असतो. तर माझ्या फॅमिली मेंबरना फ्रेंड्सना आम्ही कधी दुखावलं असेल तर पहिले मी त्यांना सॉरी म्हणेन. थँक्यू म्हणायचं झालं तर पहिले मी देवाला थँक्यू म्हणेन, कारण त्याने मला ही चपात्या लाटून चांगल्या देते. हां मग आणि मग सगळ्यांना तसं ह्याच्या मित्रांना थोडं थोडं हे होतंच की हां आता हा बोलणार कधी ना कधी तरी प्रपोज करणार असं. तर आणि हा मला मेसेज वगैरे पाठवायचा ना, तर मग मी याला बोलली की तुझ्या मनात जे काय ते बोलून टाक ना, म्हणजे असं. हा बोलले की काय माझ्या मनात काहीच नाही आहे. मी बोलले की मला माहिती आहे तुझ्या मनात काहीतरी चालू आहे. तर हा बोलला की काय नाही. आणि म्हणजे बस चालू झाली आणि नंतर मला मध्येच बोलला की आय लव्ह यू, असं एकदम अचानकपणे बोलला. म्हणजे मी कुठे होता तुम्ही? एक्सप्रेस हायवे? हो एक्सप्रेस हायवेमध्ये होतो. आणि मग नंतर हा अचानकपणे बोलला असं. आणि मी तेव्हा म्हणजे माझ्या दुसऱ्या मूडमध्येच होती. तर मी बोलली की अरे तू एकदम अचानकपणे मला बोललास, मला वाटलं की तू म्हणजे मी असं मस्करीमध्ये तुला विचारलं की काय आहे ना, मला असं चिडवण्याच्या ह्याच्याने. तो बोलते की नाही पण माझ्या मनात खरंच आहे, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असं. मग नंतर मी बोलली की मला ना थोडं विचार करायला टाईम पाहिजे. बोलली की ना जेव्हा ते हॉटेल येतं ना मध्ये जेव्हा बस थांबते तर तिथपर्यंत मला टाईम दे, फुटबॉलपर्यंत वेळ दे असं तुम्ही सांगितलं. आणि नंतर बघितलं तो 2 मिनिटात ते रेस्टॉरंट पण आलं, म्हणजे मला विचार करायला पण टाईम भेटला नाही. मग नंतर मी पटकन त्याला आय लव्ह यू टू बोलून टाकलं. माझ्या पण मनात होतं, मला त्याला असं जरा तरसवायचं होतं, पण लगेच आलं फुटबॉल.
मग काय प्रवास, नंतरचा प्रवास एकदम सुखात झाला असेल. मग फायनली घरी कधी कळलं? उस टाइम पे 7 साल पहले किसी ने देख लिया तो थोड़ा हिंट करके आ गया. नाही पण तुम्ही फिरायचा तेव्हा बाहेरच्यांनी बघितलं होतं? खूप जणांनी बघितलं. तुमची फिरण्याची कुठली होती ठिकाणं फिरण्याची? अंधेरी, विलेपार्ले आणि कलिना, बस हे 3 ठिकाणांमध्येच आम्ही फिरायचो. पण तेव्हा सगळ्यांनी बघितलं होतं? सगळ्यांनी म्हणजे मोस्टली जे माझे काका मामा जे आहेत त्यांनी बघितलं होतं, कारण का ते तिथेच स्टेशनच्या जवळच राहतात ना. मग त्यांनी घरी सांगितलं? हो, मम्मीला सांगितलं होतं. हो. आपके घर पे बताया था किसी? मेरे घर पे भी बताया था. काय घरनं क्या रिएक्शन थी घर से? घर पे रिएक्शन यही था कि वो एज सही नहीं था. उस टाइम पे टीनेज में थे हम लोग, तो उनको लगा कि समझदार नहीं है तो अभी हो. तो लेकिन हम लोग ने भी उस टाइम पे हम तो थे समझदार, लेकिन उनको लग रहा था कि बच्चा है तो अब तक इनको फैसला लेना अभी ठीक नहीं. तुमच्या घरी काय वातावरण झालं कळलं तेव्हा आईला? मी जेव्हा घरी आली तेव्हा एक पाऊल टाकत नाही तोपर्यंत प्रश्नांचं एकदम पाऊस. कुठे होतीस, कोणाबरोबर होतीस, कोण होता तो मुलगा, हे ते. तर मी की नाही, मी कोणाबरोबर नव्हती. म्हणजे माझा तो चांगला फ्रेंड आहे हॉटेलचा, असं तसं. मी एकदम म्हणजे माझं स्वतःला मी सेफ ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरी पण मम्मी बोलली तू खरं सांग, काय लपवत नाही ना, खरं सांग. तर मी बोलली की मी खरं सांगते, तुला माझा विश्वास नाही आहे का, असं तसं. आणि तेव्हा सुरुवात होती ना. नंतर परत एकदा बघितलं मामाने, मग नंतर मग मम्मीने पप्पाला सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर मग खूप थोडंसं म्हणजे पप्पानी ओरडले. स्वाभाविक आहे, त्यावेळेला येणारी वडिलांची जी रिॲक्शन असते ती स्वाभाविक असते. मग फायनली घरून होकार कधी आला? आता 1.5 वर्षापूर्वी. लग्नाला किती वर्ष झाली? आता 2 महिने पण नाही झाले. नवीन आहे. हो. अच्छा म्हणजे आता 8 जुलैला 2 महिने होते. आता दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी खूप वाढलेली आहे. येस. हो की नाही? पण मग अफेअर घरी कळल्यानंतर लग्न होईपर्यंत किती वर्ष लागली दोन्ही घरांनी मान्यता द्यायला? 1 वर्ष. 1 वर्ष. आपके घर में? मेरे घर पे तो उसी टाइम पे मॉम तो मेरा ऑलवेज हमेशा पहले से सपोर्टिव थे, लेकिन डैड को थोड़ा उस टाइम पे ये हुआ था. लेकिन एक दिन ऐसा आया कि सामने से डैड ने हाँ बोल दी, तो ज़्यादा कुछ हुआ नहीं करके. किती मस्त ना. हो. आता छान वाटतंय ना? हो, खूप छान. 2 महिने झाले ना लग्न झाल्यावर. हो. मग आता कोण जेवण कोण करतं? दोघेही तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट केले. मीच बनवते जेवण. काय सांगता? हे नाही मदत करत? नाही, हे उशिरा येतात घरी. जेवण झाल्यावर येतात. हो. या गप्पा आणि मग बघितलं कसं एक्सप्रेस हायवेवरून सुरू झालेलं प्रेम आता थेट लग्नापर्यंत येऊन पोहोचलंय. तेव्हा आता घरच्यांशी बोलण्यापूर्वी पहिला खेळ कुठला ते बघूया. 10 संधी आहेत तुम्हाला. हां, स्ट्रायकरने त्या रेषेच्या अलीकडे स्ट्रायकर ठेवायचा आणि स्ट्रायकरने सोंगटीला मारायचं. फक्त सोंगटी या टिपॉयच्या खाली पडली पाहिजे. पहिल्या 4 सोंगट्या पडल्या की 1000 रुपयाचं बक्षीस. त्यानंतर प्रत्येक सोंगटीला 200 रुपयाचं बक्षीस. हां, घ्या सुरू. खेळलायत ना कॅरम? हो. व्हेरी गुड, छान. 10 संधी आहेत तुमच्याकडे. 1 2 4. अभिनंदन, 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. 1200. अंधेरीतून डायरेक्ट कलिनाला जातोय स्ट्रायकर. 1200 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. प्राची, तू मला खूप आवडतेस. 1 मिनिट, तुमची आधी पाय धरतो. बाकी काय नाही, तर एवढी 2 वाक्य तरी बाबा, 1 वाक्य तरी मनापासून म्हणाले. खूप छान. प्राची, तू मला खूप आवडतेस. त्यात काय झालं, मला पण तो खूप आवडतो. काय? मराठीत बोलायला कळत नाही, बेंगॉलीत बोलू. आम्ही तुम्हाला भालोबाशी. ओके, थँक्यू. ओके, थँक्यू. हा सैराटचा सीन होता, कोणाला कळलं की नाही माहित नाही.